आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्व विदर्भातल्या 14 जागांवर उद्धव ठाकरे गटाने दावा करताना नागपूर शहरात 3 जागांची मागणी केली। भास्कर जाधव यांच्या मागणीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली। जागा मागण्याचा त्यांना हक्क आहे, मात्र काँग्रेस सर्वत्र होती आणि आहे। आम्ही एकत्र बसून मेरिटच्या बेसवर जागा वाटपाबाबत निर्णय घेऊ, असंही पटोलेंनी म्हटलं आहे। मी मगाशी म्हणालो की प्रत्येकाचा अधिकार आहे, प्रत्येकाने तो प्रयत्न केलाच पाहिजे, त्याला विरोध करायचं काही कारण नाही। पण आपल्याला माहितीसाठी सांगतो की हा मधला 10-15 वर्षाचा काळ सोडला तर काँग्रेसच पूर्ण महाराष्ट्रात होतं। काँग्रेसला नुसतं विदर्भातच नाही तर काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे, हे कोणालाही नाकारता येत नाही। आणि त्याच्यामुळे जे रिझल्ट आले, जनतेने जो कौल दिलेला आहे तो कौल पण त्याच्यातला स्पष्ट होतो आहे। आमच्या सहकारी पक्षाबरोबर आम्ही बसून यावेळेस त्याच्यातला बरोबर मार्ग काढू। या पद्धतीच्या TV चॅनलच्या बातम्या आणि या सगळ्या गोष्टीवर आमचा कुठलाही भरोसा नाही। आम्ही महाविकास आघाडीमध्ये बसून आम्ही मेरिटच्या आधारावर निर्णय घेण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहणार। नागपुरातल्या हिट अँड रन प्रकरणावरही पटोलेंनी प्रतिक्रिया दिली। या राज्यात गरिबांच्या जीवांची किंमत नाही, गरिबांवर गाड्या चढवून मारण्याची व्यवस्था सरकार करत आहे। मुंबई ड्रग माफियाची व्यवस्था नागपूरपर्यंत पोहोचली आहे, त्याचं उत्तर सरकार देत नाही। यांना थोडीशी लाज असती तर त्यांनी स्वतःवर गुन्हे दाखल केले असते, असं पटोले यांनी म्हटलं आहे। की या सगळ्या व्यसनाधीन झालेले गर्भश्रीमंतांचे मुलं मुली, कारण की मागच्या वेळेस नागपूरला ॲक्सिडेंट झाला त्या मुलींच्या माध्यमातून झाला होता, त्या सगळ्या व्यवस्था आज सर्वसामान्य गरीब माणसाला, जे फुटपाथवर झोपणारे जे गरीब आहे, ज्याला राहायला घर नाही, त्यांच्यावर गाड्या चढवून त्याला मारायसाठी ही व्यवस्था भाजपने या महाराष्ट्रात केलेली आहे असं म्हटलं तर वागवणं हे आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे। ड्रगच्या बाबत सरकार का बोलत नाही, ड्रग व्यवस्था का थांबवली जात नाही। आजच मी पेपरला वाचत होतो की मुंबईतलं ड्रग माफियाची व्यवस्था पूर्ण नागपूरपर्यंत पोहोचलेली आहे, नागपूरपासून तर पूर्ण विदर्भात पोहोचलेली आहे। या पद्धतीच्या व्यवस्था समजा पेपरला बातम्या येत असतील, टीव्हीला बातम्या येत असतील तर सरकार झोपलं आहे का? ड्रग माफियाबरोबर यांचे संबंध आहेत का? हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात, त्याचं उत्तर सरकार देत नाही।